नमस्कार. आज आपण तंदूर रोटी आणि तंदुरी चिकन बनवूया. तर ह्याची सामग्री चला बघूया. हे चिकन मी घेतलंय. ह्या चिकनला अशा चिरा पाडून घेतले तर म्हणजे त्यात मध्ये मसाला जातो. आणि हे 1 किलो चिकन घेतलंय मी. ह्याला चिकन तंदूर मसाला घेतलाय, मीठ घेतलंय, मसाला घेतलाय आणि हळद घेतली, हे धना पावडर घेतली, तेल घेतलंय आणि हे पेस्ट घेतली, लसूण पेस्ट आणि दही घेतलंय आणि हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलंय. हे आता आपण ह्याला सगळे मसाले लावून घेऊ आणि चोळून घेऊ. आता ह्याच्यात 2 चमचे मी दही टाकते. आता ही 2 चमचे धना पावडर, ही 1 चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट मसाला. मी कलर टाकत नाही कारण कलरनी दिसतं चांगलं पण खायला चांगलं नाहीये शरीराला आपल्या. कॉर्नफ्लॉवर पीठ 2 चमचे टाकते. मीठ टाकलंय, 1 चमचा मीठ टाकलं. ही लसूण पेस्ट टाकली 2 चमचे. आता आपला हा मसाला लावून झालेला आहे. आता आपण ह्याला 1 तासासाठी असंच झाकून ठेवायचा. मग 1 तासाने आपण करायला घेऊ. बघा आता हे आपलं खोललं मी तर 1 तास झालंय आपला. आता आपण हे सगळं खाली मसाला असतो तो सगळा लावून घ्यायचा त्याला. आणि इथं मी तापायला लावलंय म्हणलं तर त्यात मध्ये आपण थोडस खाली लागू नये म्हणून थोडस तेल टाकून घ्यायचं. आपण याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, ह्याच्यात काय तेल टाकायचे आपल्याला हे नाहीये. आता आपण ह्याच्यामध्ये हे 2 पीस टाकून घेऊ. आता हे असंच ठेवायचं, त्याला झाकण लावायचं नाही. बघा आता आपलं एक साइडनी शेकून भाजून झालेलं आहे. आता आपल्याला हे 10 मिनिटं झाल्यात. आता आपण हे पलटी करून घेऊया. थोडस बटर टाकून घेऊया. बटर टाकल्यानंतर आपण याला आता वाफ द्यायची. याचा वास लाग. आता ह्याला आपण अशी वाफ देऊया. हा कोळसा मी गरम करून घेतलाय. आता ह्याला आपण थोडस तूप टाकूया. चला मग आता आपण तंदूर बनवायची म्हणले आपल्याला तंदूर रोटी बनवायच लागणार. म्हणून मी तंदूर रोटीचं पीठ घेते. 1 वाटी घेतलंय. आता आपण 1 वाटी मैदा घेतलाय. त्यात मध्ये दही घातलं 1 चमचा. मीठ घेतलं आपल्या चवीपुरतं आणि तेल घेतलंय 1 चमचा. आता हे आपण सगळं पहिलं मिक्स करून घेऊया.
बघा आता आपलं हे मळून झालंय. तासभर ठेवू. आता आपलं पीठ चांगलं मुरलंय. आता आपण त्याचे फुलके एवढे उंडे करून घेतले. तर आता आपण त्याची तंदुरी रोटी बनवू. आता चिकन तंदुरी केली म्हटल्यावर त्याला आपल्याला मोठी पाहिजे तर मोठी, छोटी पाहिजे तर छोटी, जसं आपल्याला पाहिजे तशी आपण करून घ्यायची. आता ह्याच्यावरती आपण थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा असा, आणि ही पाण्याची बाजू खाली करायची. ही पाण्याची बाजू इथं खाली टाकायची. आता आपण हे पलटी करू. रोटी कशी शेकली, मस्त झालीये. करा मग या तिन्ही ह्याच्यावरती क्लिक आणि कमेंट करून कळवा कशी झाली रेसिपी ते. थँक्यू.